अचानक आलेल्या भीषण पुरामुळे नेपाळ हादरून गेलंय. पुरामुळे नेपाळमधील रसुवा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजलाय. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमधून या नैसर्गिक आपत्तीचं रौद्र रूप पाहायला मिळतंय. चीनच्या तिबेटमधून आलेल्या अचानक पुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात प्रचंड विध्वंस झालाय. भोटेकोशी नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यानं तिमुरे आणि सॅब्रुबेसी भागातील अनेक घरांचं नुकसान झालंय. काही ठिकाणी शांत वाहणाऱ्या नद्या काही क्षणातच रौद्ररूप धारण करताना दिसत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार अनेक जण बेपत्ता आहेत, त्यापैकी काही जण भारतीय देखील आहेत. नमस्कार, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह. काही मीडिया रिपोर्टनुसार अनेक जण बेपत्ता आहेत, त्यापैकी काही जण भारतीय देखील आहेत. अचानक आलेल्या या पुराचं कारण अजून तरी समोर आलेलं नाही. तिबेटमधील हिमनदी सरोवराच्या स्फोटामुळे भोटेकोशी नदीला अचानक पूर आला असावा असा अधिकाऱ्यांचा संशय. 2020च्या ICIMOD UNDP अभ्यासानुसार भोटेकोशी खोऱ्यात 122 हिमनदी सरोवर आहेत. नेमके कोणते सरोवर फुटले हे अद्याप निश्चित झालेलं नाही. त्याचा उगमस्थान निश्चित करण्यासाठी उपग्रह प्रतिमा आणि तांत्रिक तपासणीचा वापर केला जातोय. तिमुरेमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. नेपाळमध्ये सध्या हेलिकॉप्टरनं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. नेपाळ लष्करानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 12 जणांना हेलिकॉप्टरच्या साह्यानं सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय. यामध्ये सॅब्रुबेसी येथून 6, मैलुंग येथून 2 आणि धुंचे येथून 4 जणांचा समावेश आहे. बचाव कार्याला वेग देण्यासाठी नेपाळी लष्कराची 4 हेलिकॉप्टर आणि खासगी क्षेत्रातील 8 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार पुरामुळे रस्ते, पूल, वीज, बँकिंग, टेलिकॉम आणि सरकारी इमारतींचं मोठं नुकसान झालंय. सुमारे 40 किलोमीटर रस्ते आणि 19 पूल क्षतिग्रस्त झाले. रसुवा ते मालखू दरम्यान 20हून अधिक पूल वाहून गेले. वीज क्षेत्रातील 11 हायड्रो पॉवर प्लांटचं नुकसान झालंय. 431 मेगावॉट वीज उत्पादन ठप्प झालंय आणि बँका तसंच वित्तीय संस्थांची डझनभर कार्यालय यामुळे प्रभावित झाली आहे. टेलिकॉम क्षेत्रातील 25हून अधिक साईट, टॉवर आणि ऑप्टिकल फायबरचं नुकसान झालंय. तसेच रसुवा, धादिंग आणि नुवाकोट मधील 6 फ्लड अर्ली वॉर्निंग सिस्टम पूर्णपणे खराब झालेले आहेत. नेपाळवर आलेल्या या संकटानंतर भारतानं लगेचच मदतीचा हात पुढे केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी संवाद साधत भारताकडून शक्य ती सर्व मानवतावादी आणि मदत कार्याची मदत देण्याचं आश्वासन दिलंय. सध्या तरी नेपाळवर आलेलं हे संकट भीषण आहे. अनेक जण बेपत्ता आहेत. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. त्यामुळे या संकटाचं मूळ कारण नेमकं काय आहे ते समोर येणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास इतकंच. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.